कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुलकुंडवार यांच्याकडून सपत्नीक पूजा। लातूरमधील बाबूराव सगर दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले। कार्तिकी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी। चंद्रभागा स्नानासाठी भाविकांचा महासागर लुटला। कार्तिकी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात फुलांची सजावट। देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। वृद्धांना तसंच महिला आणि विकलांगांना मंदिरात तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, तेव्हा मंदिरांमधील व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका। 9 डिसेंबरला सुनावणी। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात मानकापूर भागात पुन्हा धान्याच्या किट्स आढळल्या। या किट्ससोबत अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचं प्रचार साहित्य। आपल्याला फसवण्याचा प्रयत्न, जिचकरांची प्रतिक्रिया। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम मास्तरांचा आरोप। आडम मास्तर सध्या महाविकास आघाडीत बंडखोरी करून माकपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा। बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी किंवा झिशान सिद्दीकींच्या हत्येची अनमोल बिश्नोईनं सुपारी दिली होती। मुख्य आरोपी शिवकुमार गौतमकडून गौप्यस्फोट। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। पोलिसांनी उत्तर प्रदेशातून 5 जणांना अटक केली आहे। फर्लो नाकारल्यानं अरुण गवळीची नागपूर खंडपीठात धाव। तुरुंग उपमहानिरीक्षकांनी निवडणुकांचं कारण देत अर्ज नाकारला। नागपूर खंडपीठाकडून कारागृह अधीक्षकांना 25 तारखेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। तिरोडा गोंदिया मार्गावरती निवडणूक भरारी पथकाची कारवाई। 15 लाखांची रोकड जप्त। वाहन जप्त करून रोकड तिरोडा कोषागार कार्यालयात जमा। हावडा मुंबई एक्सप्रेस रेल्वे गाडीतून एका प्रवाशाकडून 4 लाख रुपयांची रोकड जप्त। निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची दहिसरमध्ये कारवाई। 1,43,00,000,000चं 1.95 किलो सोनं जप्त। आज पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर। एसपी कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा। पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्येही सभा। चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा। सभेची चिमूरमध्ये जय्यत तयारी। चिमूर पिंपळनेरी मार्गावरील 15 एकर जागेवर भव्य व्यासपीठाची उभारणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांच्यासाठी सभा। त्यानंतर उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शाह सभा घेणार। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। बुलढाण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ चिखली आणि खामगावमध्ये सभेचं आयोजन। आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा। अमित ठाकरेंच्या विरोधात उभे असलेल्या महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा इथं सभेचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माहीममध्ये आरोप प्रत्यारोप रंगणार। आदित्य ठाकरेंची सभा असताना संध्याकाळी श्रीकांत शिंदेंची प्रभादेवीमध्ये सभा। श्रीकांत शिंदे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर। मंत्री छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातल्या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता। मुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा आज धडाका। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशिममध्ये सभा। डहाणूचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्यासाठी आज फडणवीसांची सभा। तसंच रायगड, मुंबई, कल्याणमध्येही फडणवीसांच्या सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या आज लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये सभा। ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी सभांचं आयोजन। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात। अकोल्यामध्ये योगींच्या प्रचार सभांचं आयोजन। बेलापूर मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांची तरुण मतदारांना साद। पहिल्यांदाच मतदान करत असलेल्या मतदारांशी संवाद साधत संदीप नाईक यांनी तरुणांच्या समस्या जाणून घेतल्या। मुख्यमंत्री जातील तिथं विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये देण्यासाठी स्वाक्षऱ्या करतायत। आताचं सरकार देणार आहे, आधीचं सरकार स्वार्थासाठी काम करणारं होतं। श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता ठाकरेंना टोला। निकालानंतर संजय कदम दिसणार नाहीत, दगड मारत फिरतील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा घणाघात। 23 तारखेला महायुती गुलाल उधळणार, रामदास कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। माहीम कोळीवाडा इथं राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांनी सदा सरवणकर यांना जाब विचारला। फिश फूड स्टॉल सरवणकरांनी हटवल्यानं
कोळी बहिणी नाराज. माहीममध्ये सदा सरवणकरांच्या प्रचारादरम्यान वाद घालणारी महिला ठाकरे गटाची पदाधिकारी. समाधान सरवणकरांचा आरोप, ती महिला दारूचा अड्डा चालवत असल्याची सरवणकरांची प्रतिक्रिया. मुंबईच्या अंधेरीतील साकी नाक्यातील 90 फूट रस्त्यावरती काळा झेंडा घेऊन एका व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. पोलिसांकडून काळा झेंडा दाखवणाऱ्याला संतोष कटके नावाच्या इसमाला अटक. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरांवर कारवाई. नागपूरच्या आबा पांडे, रमेश फुलेंसोबतच महायुतीच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्यामुळे प्रवक्ता मुजीब रुमानी यांच्यावर निलंबनाची कारवाई. मशाल क्रांतीची आहे असं म्हणतात, पण त्यांची मशाल घरात आग लावणारी आहे. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. काँग्रेसची साथ दहशतवाद्याला, काँग्रेसचा हात पाकिस्तानसोबत असं म्हणत काँग्रेसवरही टीका केली. तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? शेतकऱ्यांना सवाल विचारत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. पिकांना हमीभाव नसल्यानं शेतकरी वर्गात संतप्त. पेटलेला बळीराजा महायुतीला धडा शिकवणार. जयंत पाटील यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उद्या ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याचीही मागणी करू शकतात. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. 2019 मध्ये आपल्या मित्रांनी धोका दिला आणि आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागलं. गोंदियातल्या सभेत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. लाडकी बहीण विरोधात काँग्रेसवाले न्यायालयात गेल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार कधीच शांत बसू शकत नाहीत, मात्र परिवर्तन एक व्यक्ती करत नसते तर जनता करते. फडणवीसांची शरद पवारांवर टीका. अकोल्यामध्ये नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता. भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आल्याचं नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी, भ्रष्टाचार आहे, महागाई वाढली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 वर आणण्यासाठी आम्ही लढतोय. भोसरीमध्ये सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तिन्ही पक्ष दिल्लीतून चालतात अशीही सुळेंची टीका. गुजरातमधून सांगितलं जाईल तसं सरकारमधील लोक निर्णय घेत आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार लढतायत, त्यामुळे त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. भाजप हे शेतकरी विरोधी आहे. बारामतीतल्या सभेत युगेंद्र पवारांची युतीवर टीका. नितीन गडकरींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर गडकरी लोकसभा लढवतात तेव्हा स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार समजतात. पटोलेंची टीका. समाजात फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीला आमच्या महाविकास आघाडीकडून हम सब नेक है हेच उत्तर. जयंत पाटलांची. भाजपच्या हम एक है तो सेफ है जाहिरातीवर टीका. उद्धव ठाकरेंच्या सामानाची वणी इथे तपासणी करण्यात आली. जे कायद्याला धरून ते झालं पाहिजे. कायदा सगळ्यांना समान हवा. महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्यांचीही तपासणी व्हायला हवी. आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट. सरकारी पक्षातील लोक हुशार झालेत. त्यांनी आपली भेट आधीच मतदारसंघात पोहोचवली. सरकारी पक्षाची बॅग तपासल्याचं पाहिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी महायुतीच्या नेत्यांचे गुजरात दिल्लीतून येणारे हेलिकॉप्टर विमानं चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही. रोहित पवारांची एक्सपोस्ट. आम्ही कायद्याचा सन्मान आणि सहकार्य करू, पण ठाकरेंची बॅग तपासता त्याच कायद्यानं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बॅग तपासण्याची हिंमत आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल. उद्धव ठाकरे विशेष नागरिक नाहीत. कोणीही असो, निवडणूक आयोगाला तपासणी करण्याचा अधिकार आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या देखील बॅगा तपासल्या होत्या. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार, त्याचा इश्यू करण्याची काही गरज नाही. आपली पण बॅग पोलिसांनी तपासली. निवडणूक काळात हे होत आलंय. प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवर प्रतिक्रिया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीची. या योजनेचं श्रेय इतरांनी घेऊ नये. अजित पवारांचा विरोधकांना सल्ला. काही लोकांनी जिल्ह्याचा विकास न करता स्वतःची भावकी, मुलगी यांचीच प्रगती केली. गावितांवर अजित पवारांची टीका. विरोधकांच्या जिभेला हाड नाही. आम्ही त्यांच्या कसल्याही टीकेला गलिच्छ भाषेत उत्तर देणार नाही. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या स्ट्राईक रेटपेक्षा विधानसभेचा स्ट्राईक रेट जास्त असेल असंही वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 14 तारखेला मुंबईमध्ये भव्य सभा. सभेसाठी महायुतीचे सगळे उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता.
अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीच्या भाऊसाहेब कांबळेंचा अनोखा प्रचार. पुढे अँब्युलन्स, हातात सलाईन आणि व्हीलचेअरवर बसून प्रचार केला. मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यावर रक्तदाब वाढल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. चिंचवड विधानसभेमध्ये एक मोठा ट्विस्ट. महायुतीच्या शंकर जगतापांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते मोरेश्वर भोंडवे मैदानात. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचा प्रचार करण्याऐवजी भोंडवे महायुतीच्या प्रचारात. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचितचा भाजप बंडखोर उमेदवार हरीश अलिमचंदानी यांना पाठिंबा. अकोल्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वंचितकडून पाठिंब्यासंदर्भात घोषणा. ठाणे शहर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचार यांची प्रचार रॅली दरम्यान विचार यांचं जंगी स्वागत. मनसे उमेदवार अमित ठाकरे वरळीमध्ये प्रचार करताना त्यांची एक चप्पल तुटलेली चप्पल काढून ते एका चप्पलेसह प्रचार करू लागले. याचा व्हिडिओ व्हायरल. पटोलेंनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर पटोलेंचा साधा फोनही आला नाही. आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचा आवा वाघुल यांचा गंभीर आरोप. हैदराबादमधून एमआयएमचे 30 नगरसेवक आणि 5,000 कार्यकर्ते महाराष्ट्रात त्यांच्यामार्फत बनावट आधार आणि वोटर कार्ड बनवले जात असल्याचा माधवी लता यांचा गंभीर आरोप. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माधवी लता सोलापूरमध्ये. उलेमा बोर्डानं महाविकास आघाडीतील पक्षांकडे केलेल्या 17 मागण्यांविरोधात विश्व हिंदू परिषदेची नाराजी. संघावर बंदी लादणं ही स्वप्नवत गोष्ट असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं मत. भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या प्रचारावर बंदी घाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांची कोल्हापूरमध्ये मागणी. व्यापारी आणि उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठं योगदान देतात. अशांना खोटं बोलणारे, भेसळ करणारे म्हणता. आम्हाला सर्टिफिकेट द्यायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? ललित गांधी यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मुंबई शहर आणि परिसरात गृहमतदानाला सुरुवात. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 103 ज्येष्ठ नागरिक आणि 11 दिव्यांग मतदारांचं मतदान. लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा मिळणार. गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या गाड्या भाईंदरमध्ये थांबणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन. वाशिम जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक मशीनमध्ये बिघाड झाल्याचा फायदा घेत कर्मचारी वेळेआधीच घरी जात होते. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी घेतली. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि नाना पटोले मुख्यमंत्री होणार. अकोला पश्चिममधील काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांचं वक्तव्य. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा त्रास. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. सध्या प्रकृती स्थिर. आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.